नमस्कार मित्रांनो, ॲडव्हान्स MPSC आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे. बघा, आपण कंबाईन गट ब पूर्वपरीक्षा 2019 या प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस बघत आहोत. याची आपण एक सिरीज सुरू केलेली आहे आणि आज या व्हिडिओमध्ये आपण पॉलिटीच्या प्रश्नांचं डिटेलमध्ये ॲनालिसिस करणार आहे. बघा, या सिरीजच्या माध्यमातून आपण प्रत्येक विषयासाठी कोणते स्टँडर्ड सोर्सेस आहेत, कोणते स्टँडर्ड बुक आहेत ते आपण बघत आहे. या स्टँडर्ड बुकमधून नेमके प्रश्न येतात का हे आपण बघत आहे. त्यानंतर हे स्टँडर्ड बुक कशा प्रकारे वाचावे किंवा वाचत असताना कोणत्या गोष्टीवर आपला फोकस असावा हे सर्व प्रश्न. त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ॲनालिसिसचं महत्त्व काय आहे किंवा प्रश्न रिपीट होतात का किंवा रिपीट होतात तर ते कशा प्रकारे होतात, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या सिरीजच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे ही सिरीज जे लोक नवीन असतील, नवीन प्रिपरेशन करत असतील, 6-7 महिने झाले असतील आणि काही लोक असे असतील की 2-3 वर्ष झाले पण प्रिलिम्स अजूनपर्यंत क्रॅक करू शकले नाहीत, अशा सर्व लोकांसाठी ही सिरीज महत्त्वाची ठरणार आहे. कारण यामध्ये आपण प्रॅक्टिकली कोणत्या स्टँडर्ड बुकमधून प्रश्न आलेले आहेत किंवा येतात या सर्व गोष्टी आपण बघत आहे. ठीक आहे, त्यामुळे ही सिरीज तुम्ही संपूर्ण बघा. या सिरीजचे जेवढे काही व्हिडिओ आहेत, आतापर्यंत जेवढे काही आम्ही पार्ट या सिरीजचे काढलेले आहेत ते सर्व बघा. त्याचा तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये फायदा होईल आणि पुढे कशा प्रकारे आपल्याला अभ्यास करता येईल याची एक दिशा तुम्हाला या सिरीजच्या माध्यमातून भेटणार आहे आणि तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स कमीत कमी वेळात जास्तीत जास्त मार्क्स तुम्ही मिळवू शकाल. तर बघा, आज या व्हिडिओमध्ये आपण पॉलिटीचे जे काही 10 प्रश्न आलेले आहेत त्याचं डिटेलमध्ये ॲनालिसिस करणार आहे की प्रश्न कुठून आले, ॲनालिसिस कसं करायचं, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधून काही प्रश्न आले का, हे सर्व बघा. 24 मार्च 2019 या दिवशी हा पेपर झाला होता. ठीक आहे, तर या पेपरमध्ये आता हा पेपर सर्व जे काही आपण या ठिकाणी आयोगाचे पेपर घेणार आहेत त्या पेपरचा सेट आहे. बघा, ए सेटचा पेपर आहे. आयोगाच्या साईटवरून आपण पेपर घेतले आहे, त्यामुळे सर्व पेपर जे आहेत ते सेट त्याचा ए असणार आहे. ठीक आहे, तर 16व्या प्रश्नापासून ते 25व्या प्रश्नापर्यंत म्हणजे 10 प्रश्न या ठिकाणी विचारले होते. तर आता या प्रश्नांची काठिण्य पातळी किती होती हे तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर कळेलच. या पेपरमध्ये आपण पैकीच्या पैकी मार्क्स मिळवू शकलो असतो का की नाही हे तुम्हीच मला कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सांगाल. तर बघा, 25 प्रश्नापर्यंत म्हणजे 10 प्रश्न विचारले होते. आता बघा, पहिला प्रश्न 16व्या नंबरचा प्रश्न आहे. बघा, बलवंतराय मेहता समितीची स्थापना रिकामी जागा या हेतूने करण्यात आली होती. तर पंचायत राज या घटकावर हा प्रश्न आहे. तर बघा, कंबाईनला पंचायत राजवर 1 ते 2 प्रश्न असतातच दरवर्षी, त्यामुळे हा घटक प्रिपेअर करणे आपल्याला आवश्यक आहे. तर बलवंतराय मेहता समितीची स्थापना रिकामी जागा या हेतूने करण्यात आली होती. 4 ऑप्शन दिलेले आहेत. पहिलं ऑप्शन आहे लोकशाही विकेंद्रीकरणासाठी उपाययोजना सुचवणे, सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याकरिता उपाययोजना सुचवणे, तत्कालीन ग्रामपंचायतीच्या कामकाजाची माहिती मिळवणे, तत्कालीन ग्रामपंचायतीच्या पुरेशा आर्थिक स्रोतांची तपासणी करणे. आता तुम्हाला माहीत असेल की बलवंतराय मेहता समिती ही पंचायत राजबद्दलची समिती आहे, त्यामुळे तुम्ही जो ऑप्शन पंचायत राजबद्दल असेल किंवा ज्या ऑप्शनमध्ये ग्रामपंचायतबद्दल जे काही असेल तो तुम्ही या ठिकाणी चूज करू शकता. परंतु तुम्ही जर या ठिकाणी लॉजिक लावण्याचा प्रयत्न केला तर हा प्रश्न तुमचा चुकू शकतो. कारण बघा, बलवंतराय मेहता समिती ही केंद्र सरकारने स्थापन केलेली पहिली समिती आहे. पंचायत राज संबंधीची पहिली समिती बलवंतराय मेहता समिती. ठीक आहे, पण ही समिती स्थापन करण्यामागे उद्देश काय होता तर सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याकरिता उपाययोजना सुचवण्यासाठी खरं तर ही समिती स्थापन केली होती. आणि नंतर मग या समितीने ज्या शिफारशी केल्या त्या पंचायत राजची स्थापना करावी याबद्दलच्या शिफारशी होत्या. तर याचं उत्तर 2 आहे. आणि बघा, हा प्रश्न कुठून आलेला आहे तर हा प्रश्न आलेला आहे बघा, एम लक्ष्मीकांत सरांचं जे बुक आहे पॉलिटिक्स त्यामधला हा प्रश्न आहे. तर बघा, आता एम लक्ष्मीकांत हे बुक पॉलिटिक्ससाठी बायबल समजले जाते, म्हणजे एक स्टँडर्ड बुक आहे. सर्वच जण म्हणजे टॉपर जर तुम्ही बघितले, जे आपले मित्र अधिकारी झालेले आहेत त्यांनी हे बुक वापरलेलं आहे, त्यामुळे हेच एक बुक सफिशियंट आहे पॉलिटिक्ससाठी. तर बघा,
आता तुम्ही जर या बुकमधला 38 नंबरचा चॅप्टर पंचायती राज हा चॅप्टर जर वाचला असता आणि या चॅप्टरमध्ये बघा एकदम स्टार्टिंगलाच ह्या ठिकाणी बलवंतराय मेहता समिती दिलेली आहे आणि बघा पहिलंच वाक्य काय आहे, सामुदायिक विकास कार्यक्रम आणि राष्ट्रीय विस्तार सेवा 1953 यांच्या कामकाजाचे परीक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या कामात सुधारणा करण्याकरिता उपाययोजना सुचवण्यासाठी भारत सरकारने जानेवारी 1957 मध्ये एक समिती नियुक्त केली. बलवंतरायजी मेहता हे या समितीचे अध्यक्ष होते. तर या पहिल्या 2 ओळीमध्येच आपल्याला उत्तर सापडते. तर बघा पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये 2 महत्त्वाचे कार्यक्रम ग्रामीण विकासाकरिता सुरू करण्यात आले होते. एक म्हणजे सामुदायिक विकास कार्यक्रम आणि दुसरा म्हणजे राष्ट्रीय विस्तार सेवा कार्यक्रम 1953. तर हे कार्यक्रम तितकेसे सक्सेसफुल ठरले नाहीत. तर याची कार्यक्षमता कशी वाढवता येईल किंवा हे सक्सेसफुल का ठरले नाही यासाठी उपाययोजना काय करता येईल त्यासाठी एक समिती स्थापन केली होती, ती म्हणजे बलवंतराय मेहता समिती. कामात सुधारणा आणि उपाययोजना सुचवण्यासाठी बलवंतराय मेहता समितीने मग ज्या शिफारशी केल्या त्यामध्ये पंचायत राजची स्थापना करावी अशी शिफारस होती. त्यामुळे बघा याचं उत्तर काय आहे, तर उत्तर आहे 2. सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याकरिता उपाययोजना सुचवणे. म्हणजे पहिल्याच पेजवर तुम्हाला हे आन्सर मिळालं असतं, तुम्ही जर व्यवस्थित वाचलेलं असतं, कारण खूप जणांचा हा प्रश्न चुकलेला आहे. त्यानंतर बघा 17 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील थेट निवडलेल्या सरपंचाबाबत खालील कोणते विधान चुकीचे आहे. चुकीचं विधान निवडायचं आहे. आता महाराष्ट्रातील थेट निवड म्हणजे सरपंचाची निवड फडणवीस सरकारने 2017 मध्ये सरपंचाची निवड काय केली होती, थेट जनतेकडून केली होती. अगोदर ती ग्रामपंचायतीच्या सदस्यांमार्फत केली जात होती, सरपंच सदस्य निवडत होते. तर म्हणजे 17 मधलं आहे, तर करंटमध्ये होतं, त्यामुळे सुद्धा प्रश्न हा आला असेल. ठीक आहे. पंचायत राजमध्ये बघा ग्रामपंचायत कंबाईनसाठी खूप महत्त्वाचं असते. ग्रामपंचायतीवर खूप जास्त प्रश्न आलेले आहेत, तुम्ही जर बघितलं असेल तर बघा याचा सोर्स काय आहे. अगोदर प्रश्न बघा काय आहे, सरपंच विरुद्ध अविश्वासाचा ठराव 2/3 सदस्यांच्या पाठिंब्याशिवाय मांडता येणार नाही. अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी 3/4 बहुमताची आवश्यकता असते. पर्याय तिसरा आहे, जर अविश्वासाचा ठराव फेटाळला गेल्यास पुन्हा 2 वर्ष तो मांडता येणार नाही. सरपंचाच्या कारकिर्दीच्या अखेरच्या वर्षात अविश्वासाचा ठराव मांडता येणार नाही. म्हणजे सरपंच विरुद्ध जो अविश्वासाचा ठराव मांडतात त्याबद्दलचा हा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 4. सरपंचाच्या कारकिर्दीच्या अखेरच्या वर्षात अविश्वासाचा ठराव मांडता येणार नाही हे चुकीचं आहे, बाकीची विधाने योग्य आहेत. तर बघा हा प्रश्न कुठून आला, तर पंचायत राजसाठी किशोर लवटे सरांचं जे पंचायत राज पुस्तक आहे ते स्टँडर्ड पुस्तक आहे, म्हणजे सर्वजण वापरतात. जे अधिकारी लोक आहेत त्यांनी सुद्धा ते पुस्तक सांगितलेलं आहे. तर त्या पुस्तकामध्ये जर तुम्ही 45 पेज नंबरवर गेलात तर त्या ठिकाणी हा एक पॉईंट आहे. ठीक आहे, पॉईंट काय आहे, सरपंच थेट जनतेकडून निवडलेल्या सरपंच व उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव. आणि यामध्ये हे बघा या ठिकाणी 2/3 सदस्यांनी तहसीलदाराकडे जेव्हा नोटीस दिली त्यानंतर अविश्वासाचा ठराव मांडता येतो. तर याबद्दलचं सर्व हे वाक्य या ठिकाणी 45 आणि 46 पेज नंबरवर दिलेले आहेत सर्व वाक्य. तर बघा आता ही जी सरपंचाची थेट निवडणूक होती ही आता रद्द केलेली आहे. ठाकरे सरकारने ही जी पद्धत आहे ही रद्द केलेली आहे. कारण या ठिकाणी बघा फेब्रुवारी महिन्यातली न्यूज आहे महाराष्ट्र टाइम्सची, सरपंचाची निवड ग्रामपंचायतीतूनच होणार. ठीक आहे, विधानसभेत विधेयक झालेलं आहे मंजूर. तर अगोदर जशी ग्रामपंचायतीच्या सदस्यांकडून निवड होती सरपंचाची अप्रत्यक्षपणे, आता ही तशीच होणार आहे. त्यामुळे हे थेट निवडणुकीची पद्धत आता रद्द झालेली आहे. त्यामुळे आणखी आपल्याला या ठिकाणी अपडेट करावं लागेल. ठीक आहे, याची अपडेट तुम्ही बघून घ्याल. आता पूर्वीप्रमाणेच सरपंचाची निवडणूक असणार आहे. आता बघा हा प्रश्न तुम्हाला वाटेल की कठीण आहे. ठीक आहे, अविश्वासाचा प्रस्ताव
पण याबद्दल यासारखे प्रश्न मित्रांनो आयोगाने सेम प्रश्न आयोगाने यापूर्वी सुद्धा विचारलेले आहेत. आपण जर ॲनालिसिस केलं तर तुम्हाला बघा आता हा प्रश्न आहे 17 नंबरचा, सरपंचाविरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव. अशा प्रकारचे 3दा प्रश्न रिपीट झालेले आहेत. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017 मध्ये जर आपण बघितलं मित्रांनो तर प्रश्न रिपीट झालेला आहे. या ठिकाणी बघा सरपंचा, आता हा 91 नंबरचा प्रश्न आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017 मधला सेट ए आहे, सर्वांचे सेट ए आहेत. तर बघा सरपंचा विरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडण्यासंबंधी हा प्रश्न आहे. खाली विधाने दिलेली आहेत, सेम त्याच प्रकारचा प्रश्न आहे. ठीक आहे, 2017 मध्ये विचारलेला अशाच प्रकारचा प्रश्न पुन्हा म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2014 मध्ये सुद्धा 91 नंबरचाच प्रश्न आलेला आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता सेम आहे. अविश्वासाचा प्रस्ताव पुन्हा 6 महिन्याच्या आत आणता येत नाही वगैरे ही विधाने दिलेली आहेत. तर आता ही जी माहिती आहे ही जुनी मेथड आहे 2014ची. अप्रत्यक्षपणे सरपंचाची निवड होत होती आणि या अविश्वासाच्या प्रस्तावामध्ये आता काही 17 मध्ये बदल झाले होते. आता पुन्हा त्यामध्ये कदाचित बदल झालेले असतील, ते आपल्याला अपडेट करावं लागेल. पण या ठिकाणी उद्देश काय आहे बघा, पुन्हा PSI मुख्य परीक्षा 2011 मध्ये सेम प्रश्न विचारलेला आहे. तर या ठिकाणी उद्देश काय आहे की क्वेश्चन पेपर ॲनालिसिस, की वारंवार सरपंचाविरुद्ध जो अविश्वासाचा प्रस्ताव असतो त्यावर वारंवार प्रश्न येत आहे. म्हणजे आतापर्यंत 4 वेळा प्रश्न आलेला आहे. म्हणजे काय, तर अविश्वासाचा प्रस्ताव किंवा सरपंचाबद्दलची जी काही माहिती आहे निवडणूक पदावरून दूर करणे, ही माहिती परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. हे आपल्याला ॲनालिसिसवरून लक्षात येते. म्हणजे वारंवार प्रश्न विचारत आहे म्हणजे ते आपल्याला प्रिपेअर करणे आवश्यक असते. त्यामुळे ज्यांनी ॲनालिसिस केलं होतं त्यांनी याबद्दलची माहिती काढलेली होती आणि अपडेट ते होते. त्यामुळे त्यांचा प्रश्न हा बरोबर आलेला आहे. ठीक आहे, तर ॲनालिसिसचं खूप महत्त्व आहे हे आपल्याला या ठिकाणी कळलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा नीती आयोगावर. तर पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. ठीक आहे, तर आपल्याला चुकीचे विधान या ठिकाणी निवडायचं आहे. पहिलं विधान बघा काय आहे, पहिलं विधान आहे नीती आयोगात नीती म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. दुसरं आहे 1 जानेवारी 2015 रोजी त्याची स्थापना झाली. पंतप्रधान या नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. तर बघा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आयोगाने पहिल्या मध्ये कोणतेही नाही हे दिलं होतं. आन्सर दिलं होतं कोणतेही नाही, म्हणजे सर्व विधाने काय आहेत, बरोबर आहेत असं आयोगाने दिलं होतं. पण बघा सेकंड आन्सर कीमध्ये जेव्हा सोर्सेस आयोगाकडे आम्ही पाठवले तर सेकंड आन्सर कीमध्ये आन्सर मित्रांनो चेंज झालं. तर पहिलं वाक्य जे आहे ते चुकीचं दिलं, म्हणजे आन्सर काय दिलं, पहिलं ए. तर विधान ए जे आहे ते चुकीचं आहे, कारण या ठिकाणी नॅशनल इन्स्टिट्यूट नाही तर नॅशनल इन्स्टिट्यूशन असा शब्द पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे हे चुकीचं झालं. पण बघा मित्रांनो हा आता आपल्याला योगायोग म्हणा लागेल. आपण जर लक्ष्मीकांतमध्ये नीती आयोग हा चॅप्टर बघितला, ठीक आहे, हा प्रश्न आहे आणि हा बघा नीती आयोगाचा हा जर आपण चॅप्टर बघितला तर याच्या पहिल्याच ओळीमध्ये बघा काय दिलेलं आहे. 1 जानेवारी 2015 रोजी नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया नीती बदलत्या भारतासाठी राष्ट्रीय संस्था आयोगाची स्थापना केली. तर बघा या ठिकाणी सुद्धा इन्स्टिट्यूटच म्हटलेलं आहे, पण हे चुकीचं आहे. कदाचित भाषांतर केल्यामुळे प्रिंटिंग मिस्टेक असू शकते, पण सांगायचं या ठिकाणी उद्देश काय, या ठिकाणी सुद्धा इन्स्टिट्यूट आहे आणि पेपरमध्ये सुद्धा इन्स्टिट्यूट आहे आणि पहिल्या आन्सर कीनुसार हे विधान बरोबर दिलं होतं. म्हणजे काय, कारण पेपर सेटरने बघा पेपर सेट करण्याकरिता कदाचित हेच पुस्तक वापरलेलं असेल असं दिसून येते. कारण या ठिकाणी सुद्धा नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया जे चुकीचं आहे, इन्स्टिट्यूशन पाहिजे, किंवा पेपर सेटरने सुद्धा हेच पुस्तक वापरले असेल म्हणून कदाचित या ठिकाणी नॅशनल इन्स्टिट्यूट दिलेलं असेल आणि उत्तरसुद्धा काय दिलं होतं 4. पण हा विषय वेगळा की प्रश्न कॉपी झाला असेल, पण जेव्हा हे आयोग किंवा संस्था असतात त्यांची आपल्याला जी ऑफिशियल साईट असते तर ती चेक करणं गरजेचं आहे. कारण कधीकधी त्या साईटवर जाऊन क्वेश्चन सेट केले जातात असं दिसून आलेलं आहे.
बघा आता हे नीती आयोगाची ऑफिशियल साईट आहे आणि त्या ऑफिशियल साईटमध्ये आपण जर त्याच्या अबाउट असमध्ये गेलो तर त्या ठिकाणी जे पहिलंच पेज आहे त्यावर बघा द नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, द नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया also called नीति आयोग was formed via the resolution of a union cabinet on January 1st 2015. तर नॅशनल इन्स्टिट्यूशन आहे, ठीक आहे, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हा नीती आयोगाचा फुल फॉर्म आहे. हे ऑफिशियल साईटवर दिलेलं आहे आणि 1 जानेवारी 2015ला त्याची स्थापना झाली केंद्रीय कॅबिनेटच्या ठरावानुसार, ठीक आहे, आणि पंतप्रधान त्याचे काय असतात, अध्यक्ष असतात, हे आपल्याला माहिती आहे. तर हे ऑफिशियल साईट आपण परीक्षेला जाण्याआधी सर्व आयोगाच्या ऑफिशियल साईट एकदा चेक करायला पाहिजे. तर इथून हा प्रश्न तयार झाला होता. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणती जोडी बिनचूक आहे. आता हा एक फॅक्च्युअल प्रश्न आहे आर्टिकलवर. तर या ठिकाणी जोड्या दिलेल्या आहेत, आपल्याला बरोबर जोडी ओळखायची आहे. पहिलं आहे संसदेची निर्मिती कलम 81, त्यानंतर आहे राष्ट्रपती पदाची निवडणुकीची पद्धत कलम 54, भारताचा उपराष्ट्रपती कलम 64, भारताचा महान्यायवादी कलम 76. तर बघा जे काही घटनात्मक पदं आहेत तर त्यांचे आपल्याला आर्टिकल माहीत असणे खूप आवश्यक आहे. आता हा एवढा सोपी प्रश्न आहे की यामधली एकच आपल्याला बरोबर ओळखायची आहे आणि बरोबर आहे ती म्हणजे भारताचा महान्यायवादी कलम 76. तर भारताचा महान्यायवादी राज्याचा महाधिवक्ता, कॅग सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणा किंवा राष्ट्रपती, राज्यपाल, ठीक आहे, तर किंवा आयोग असतील घटनात्मक आयोग, याचे आर्टिकल आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. तर सोपी प्रश्न होता, बऱ्याचदा रिपीटसुद्धा झालेला आहे आणि एम लक्ष्मीकांतमध्ये जो भारताचा महान्यायवादी आहे त्याची सुरुवातच बघा काय आहे, राज्यघटनेच्या कलम 76 मध्ये भारताचा महान्यायवादी पदाची तरतूद आहे, म्हणजे पहिलीच ओळ. तर अशा ह्या बेसिक गोष्टी असतात ज्यावर आपल्याला फोकस करायला पाहिजे. म्हणजे बघा जास्त कठीण मुद्द्यावर प्रश्न आलेला नाही, खूप बेसिक जे मुद्दे आहेत त्यावरच प्रश्न येतात, पण आपण कधी व्यवस्थित त्याकडे आपण दुर्लक्ष करतो सोपी असते म्हणून, आणि पण तेच प्रश्न आपले परीक्षेमध्ये चुकण्याची शक्यता असते. आता 20वा प्रश्न आहे बघा, भारतीय राज्यघटनेत प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे. बी विधान बघा काय आहे, उच्च न्यायालय असलेले दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे. भारतात उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम 1862 मध्ये झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापना झालेले अलाहाबाद उच्च न्यायालय हे देशातील 4थे उच्च न्यायालय आहे. तर बघा आपल्याला बिनचूक विधाने निवडायची आहेत, म्हणजे बरोबर विधाने निवडायची आहेत, ठीक आहे. तर बघा बिनचूक अचूक यामध्ये कन्फ्युजन टाळण्यासाठी तुम्ही इंग्लिश या ठिकाणी चेक करू शकता. करेक्ट म्हणजे योग्य. तर कधी इंग्लिश प्रश्न वाचल्यानं सुद्धा आपला फायदा होऊ शकतो. तर बघा याचं उत्तर आहे वरील सर्व विधाने बरोबर आहेत, पण हा प्रश्न पुन्हा लक्ष्मीकांतमधलाच आहे, तो सुद्धा पहिल्या पेजवरचा 34 नंबरचा चॅप्टर उच्च न्यायालय. या ठिकाणी जर आपण 1-2 याच्या ओळी बघितल्या तर पहिलं जे वाक्य आहे की सुरुवात कधी झाली, 1862 मध्ये झाली. कलकत्ता, मुंबई आणि मद्रास या 3 ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना झाली आणि भारतात तेव्हापासून उच्च न्यायालयाची संस्था अस्तित्वात आली. तर सर्वात प्रथम 1862 मध्ये 3 उच्च न्यायालय स्थापन झाली होती, कलकत्ता, मुंबई आणि मद्रास, आणि तेव्हापासून भारतात उच्च न्यायालय आहे. तर हे पहिलं विधान, त्यामुळे हे इथे आपल्याला सापडलं. त्यानंतर दुसरं बघा 1866 म्हणजे 1866 स्वातंत्र्यपूर्व काळात 1866 मध्ये अलाहाबाद येथे 4थे उच्च न्यायालय स्थापन करण्यात आले, म्हणजे हे विधान सुद्धा आपल्याला या ठिकाणी जसंच्या तसं मिळालेलं आहे. त्यानंतर बघा प्रत्येक राज्यात उच्च न्यायालय असेल असे भारतीय राज्यघटनेत म्हटले आहे, हे त्यानंतरचं वाक्य, ठीक आहे. यामधूनच प्रश्न हा फ्रेम झालेला आहे. त्यानंतर बघा स्वतःचे उच्च न्यायालय असलेला 1966 पासून दिल्ली हा एकमेव संघराज्य प्रदेश आहे. तर दिल्ली केंद्रशासित प्रदेशांचा जर विचार केला तर दिल्लीमध्ये अगोदर दिल्ली हा एकमेव केंद्रशासित प्रदेश होता ज्यामध्ये स्वतःचं उच्च न्यायालय होतं, परंतु आता जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा आहे, ठीक आहे. त्यामुळे आता हा एकमेव नाही आहे. म्हणजे बघा एवढ्या माहितीवर हा प्रश्न फ्रेम झालेला आहे.
जसा आहे तसा प्रश्न आहे. प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे, बरोबर आहे. दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे उच्च न्यायालय असलेला, बरोबर आहे. उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम 1862 मध्ये झाली, बघितलेलं आहे आपण. मुंबई, कलकत्ता आणि मद्रास 1862 मध्ये पहिले 3 उच्च न्यायालय स्थापन झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेले अलाहाबाद उच्च न्यायालय हे देशातील किती होते? 4थे उच्च न्यायालय होते स्वातंत्र्यपूर्व काळात, म्हणजे 1866 मध्ये. तर बघा, एवढ्याशा माहितीवर हा प्रश्न फ्रेम झाला होता. आपण जर व्यवस्थित म्हणजे इंट्रोडक्शन प्रत्येक चॅप्टरचं, म्हणजे यावरून ॲनालिसिस असं केलं की पेपर सेटरने काय केलं, प्रत्येक चॅप्टरची इंट्रोडक्शन वाचली आणि त्यावर हा पेपर सेट झालेला आहे. हा याचा निष्कर्ष आहे की प्रत्येक चॅप्टरची जे इंट्रोडक्शनची माहिती असते त्यावरच प्रश्न आलेले आहेत. आता 21वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या तरतुदी राज्यघटनेच्या अनुच्छेद 164 मध्ये आहेत? तर बघा, कलम 164 जी महत्त्वाची आहे त्यावर हा प्रश्न आलेला आहे. तर या ठिकाणी विधाने दिलेली आहेत 4, की मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल. मुख्यमंत्री हा राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री राज्यपालाकडून मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले जातील. राज्याच्या प्रशासनासंबंधी मंत्रिपरिषदेचे सर्व निर्णय राज्यपालास कळविणे हे मुख्यमंत्र्याचे कर्तव्य असेल. मंत्रिपरिषद राज्याच्या विधानसभेस सामूहिकरित्या जबाबदार असेल. मंत्रिपरिषदेतील मुख्यमंत्र्यासहित एकूण मंत्र्यांची संख्या राज्याच्या विधानसभेतील एकूण सभासद संख्येच्या 15% अधिक असणार नाही. ठीक आहे. तर हे 4 विधाने दिलेली आहेत. बघा, 4ही विधाने बरोबर आहेत, पण अशा प्रश्नात हे पहिलं वाक्य खूप महत्त्वाचं आहे. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की राज्यघटनेच्या अनुच्छेद 164 मध्ये काय आहे? वाक्य तर 4ही बरोबर आहेत, पण कलम 164 मध्ये काय आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर बघा, आता यमलक्ष्मीकांमध्ये जर आपण हा घटक बघितला तर राज्य मंत्रिमंडळ त्याचं पहिलंच पेज, पुन्हा पहिलंच पेज, पहिल्याच पेजवर कलम काय दिलेली आहे? 164 दिलेली आहे. ठीक आहे. तर ही 164 जर आपण कलम या ठिकाणी वाचली तर इथलाच हा प्रश्न आहे. सर्व विधाने इथेच आहे. राज्यपाल मुख्यमंत्र्याची नियुक्ती करील आणि मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार इतर मंत्र्याची नियुक्ती करील, पहिलं वाक्य. त्यानंतर मुख्यमंत्र्यासहित मंत्रिमंडळातील सदस्य संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त असता कामा नये. हे आपल्याला माहीत आहे की मंत्री किती असतात? मंत्री तर त्या विधानसभेत जेवढे सदस्य आहेत त्याच्या 15% जास्त नसतात किंवा 12 कमी नसतात. हे लक्षात घ्या. ही घटनादुरुस्ती आहे, 91वी घटनादुरुस्ती 2003. तर हे आपल्याला माहिती आहे. तर याच्यावरच हा प्रश्न आहे बघा, याच्यावरच हा प्रश्न आहे या ठिकाणी. पण हे जे दुसरं वाक्य आहे, हे वाक्य जे आहे या ठिकाणी मुख्यमंत्र्याचे कर्तव्य म्हटलेलं आहे. तर मुख्यमंत्र्याचे कर्तव्य कलम 164 मध्ये नाही आहे, ते आहे 167 मध्ये. त्यामुळे हे चुकीचं आहे. ठीक आहे. तर याचं उत्तर काय येईल? ACD याचं उत्तर आहे. ACD पर्याय क्रमांक 3. तर मुख्यमंत्र्याचं कर्तव्य बघा या ठिकाणी डायरेक्टली दिलेलं आहे. यमलक्ष्मीकांचं हे दुसरं पेज आहे. ठीक आहे, राज्य मंत्रिमंडळाचं. तर मुख्यमंत्र्याची कर्तव्य आहेत कलम 167 मध्ये. तर हे जे मंत्रिमंडळाबद्दल, राज्य मंत्रिमंडळाबद्दल हे जे 3-4 कलम आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत. 166, 167, 177. ठीक आहे. 163, 164. 163 मध्ये राज्यपालाचे विवेकाधिकार दिलेले आहेत, त्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे बघा. पुढचा 22वा प्रश्न आहे बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे हा. पण भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्याची यादी समाविष्ट केली आहे? मूलभूत कर्तव्याची यादी भारताशिवाय, भारत सोडून आणखी कोणत्या देशाच्या राज्यघटनेत आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो, जपान. खूप जणांचा हा प्रश्न चुकला असेल. तर बघा, मूलभूत कर्तव्य आपण घेतली कोणाकडून? रशियाकडून. पण आपण त्याची कल्पना घेतली, पण कोणता असा देश आहे की त्याच्या राज्यघटनेमध्ये ही यादी समाविष्ट आहे? तो म्हणजे जपान. आता हे कुठं होतं? तर पुन्हा मूलभूत कर्तव्य त्याचं पहिलंच पेज. ठीक आहे, पहिल्याच पेजवर उत्तर आहे बघा. महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे की भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यासाठी पूर्वीच्या सोव्हिएत रशियाच्या राज्यघटनेपासून प्रेरणा घेतली आहे. विशेष म्हणजे अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया इत्यादी प्रमुख
कोणत्याही प्रमुख लोकशाही देशांच्या राज्यघटनेत नागरिकांच्या कर्तव्याची सूची स्पष्टपणे मांडलेली नाही. म्हणजे अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया यामध्ये स्पष्टपणे कर्तव्याची सूची मांडलेली नाही. जपानची राज्यघटना ही नागरिकांच्या कर्तव्याची सूची देणारी जगातील लोकशाही देशातील एकमेव घटना असावी. या स्टेटमेंटवर हा प्रश्न फ्रेम झालेला आहे. एकमेव घटना असावी असं म्हणत आहे. आणि साम्यवादी देशात मात्र मूलभूत हक्क आणि कर्तव्यांना समान महत्त्व दिले आहे. तर या वाक्यावरून हा प्रश्न या ठिकाणी फ्रेम झालेला आहे. तर जपानच्या राज्यघटनेमध्ये मेन्शन केलेले आहेत. त्यामुळे उत्तर काय येईल? जपान, पर्याय क्रमांक 2. तर असा हा प्रश्न होता. पुन्हा बघा, भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टीबाबत विवेकाधिकार प्राप्त होतात? तर राज्यपालाचे विवेकाधिकार किंवा स्वच्छाधीन अधिकार कोणत्या कलमात आहे हा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आपण मगाशी डिस्कस केलं की कलम 163 मध्ये आहे. आपण म्हटलं होतं की 4-5 कलम या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. हे बघा, 163 नुसार राज्यपालांना विवेकाधिकार मिळतात. बघा, राष्ट्रपतींना घटनेमध्ये विवेकाधिकार दिलेले नाही आहेत. विशिष्ट परिस्थितीमध्ये राष्ट्रपतींना विवेकाधिकार प्राप्त होतात. पण राज्यपालांसाठी काही कलम आहेत की त्यामध्ये डायरेक्टली दिलेलं आहे. त्यामुळे 163 याचं उत्तर आहे. लक्ष्मीकांतमध्ये तुम्ही जर राज्यपाल हा घटक बघितला तर त्यामध्ये बघा, या ठिकाणी सुद्धा राज्यपालाचे घटनात्मक स्थान यामध्ये सुद्धा कलम 163 दिलेलं आहे त्या ठिकाणी. आणि तुम्हाला वाटेल की हा प्रश्न कठीण असेल, पण मित्रांनो हा प्रश्न रिपीट झालेला आहे. बघा, तुम्ही जर ॲनालिसिस केलं असेल तर राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2009 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता की भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार घटक राज्यातील राज्यपालास स्वेच्छाधिकार दिले आहेत. बघा, प्रश्न रिपीट झालेला आहे. म्हणजे आपण जर प्रश्नपत्रिकांचं व्यवस्थित ॲनालिसिस केलं असेल तर आपला हा प्रश्न बरोबर आला असता. तर उत्तर काय आहे? कलम 163. तर बघा, 2008 पासून ते 2011-12 पर्यंतच्या सर्व राज्यसेवेच्या प्रश्नपत्रिका अवेलेबल आहेत आयोगाच्या साईटवर. आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा आम्ही अपलोड केलेल्या आहेत. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर जाऊन तुम्ही हे डाउनलोड करू शकता. म्हणजे त्यामध्ये ते पेपर सोपी आहेत, पण काही प्रश्न त्यामधले महत्त्वाचे आहेत. तर हा प्रश्न रिपीट झालेला होता. जर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालील विधाने लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही ते ओळखा. कोणते ते ओळखा. ठीक आहे, असा प्रश्न आहे. म्हणजे लोकशाहीची वैशिष्ट्ये दिलेली आहेत, तर कोणतं वैशिष्ट्य लोकशाहीला अनुसरून नाही हे आपल्याला ओळखायचं आहे. खूप सोपी आणि बेसिक प्रश्न आहे. लोकशाहीच्या वैशिष्ट्यावर प्रश्न आहे. पहिला आहे मुक्त आणि निष्पक्षपाती निवडणुका. हे तर आहेच. मुक्त आणि निष्पक्षपाती निवडणुका लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे. व्यक्तीची प्रतिष्ठा आहे. कायद्यासमोर समानता पण आहे. पण अल्पसंख्याकांचे शासन हे होईल का? लोकशाहीचं वैशिष्ट्य नाही. कारण लोकशाहीमध्ये सर्व घटकांचा समावेश असतो. अल्पसंख्याकांचे शासन किंवा जो बहुजन समाज आहे त्याचं शासन असं असते का? नाही. सर्वांना सारखं महत्त्व, सारखे अधिकार असतात. त्यामुळे सी येणार नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आपल्याला एक पर्याय निवडावा लागतो. तर एलिमिनेशननं जरी गेलो तरी ए येणार नाही, बी येणार नाही, व्यक्तीची प्रतिष्ठा. ठीक आहे, ए टी येणार नाही, कायद्यासमोर समानता. उरलं कोणतं? एकच. तर एलिमिनेशननं सुद्धा उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. आणि तुम्ही जर लक्ष्मीकांत या पुस्तकामध्ये जर तुम्ही लोकशाहीची वैशिष्ट्ये वाचली तर त्या ठिकाणी सुद्धा सर्व वैशिष्ट्ये दिलेली आहेत. या ठिकाणी बघा, प्रौढ मताधिकार, सार्वत्रिक प्रौढ मताधिकार, वेळोवेळी निवडणुका, कायद्याचे राज्य, स्वतंत्र न्यायव्यवस्था आणि विशिष्ट कारणावरून भेदभाव न करणे म्हणजे कायद्यासमोर समानता ही भारतीय राज्यघटनेच्या लोकशाही स्वरूपाची दृश्य वैशिष्ट्ये आहेत. ही वैशिष्ट्ये आहेत. तर बघा, या ठिकाणी हा प्रश्न फ्रेम झालेला आहे. त्यानंतर बघा, 25वा प्रश्न आहे शेवटचा, की पुढीलपैकी योग्य जोडी निवडायची आहे. विषय दिलेले आहेत आणि संविधानाची सूची दिलेली आहे. तर खूपदा असे प्रश्न आलेले आहेत. तर बघा, आता दिव्यांग आणि बेरोजगार यांना सहाय्य राज्यसूची. ठीक आहे, दिव्यांग आणि बेरोजगार यांना सहाय्य राज्यसूची बरोबर आहे. टपाल खाते, पोस्ट ऑफिस, बचत खाते संघसूचीमधला विषय आहे, बरोबर आहे. बँकिंग हा विषय कशातला आहे? संघसूचीतला आहे, बरोबर आहे. त्यानंतर सर्व प्रकारच्या सर्व ठिकाणची तीर्थयात्रा
राज्यसूचीतला आहे, हे चुकीचं आहे मित्रांनो. बघा, एकतर हे जे 3 आहे, या 3 विषयांवर आतापर्यंत आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत विविध परीक्षांमध्ये. आता बघा, तुम्हाला काहीच माहिती नसेल तरी प्रश्नापर्यंत आपण थोडंसं पोहोचू शकतो, थोडासा जर विचार केला तर. बघा, कधीही तुम्ही कोणतेही प्रश्न काढून बघा, 100 प्रश्न कोणतेही काढा, ज्यामध्ये असे एकदम एक्स्ट्रीम जे सेंटेन्स असतात, सर्व प्रकारच्या सर्व ठिकाणची तीर्थयात्रा, ते सुद्धा राज्यसूचीमध्ये, म्हणजे याचे 99, आता मलासुद्धा जर माहीत नसतं तर 99% चान्सेस आहे की हे चुकीचं आहे. कारण सर्व प्रकारच्या सर्व ठिकाणच्या असं असू शकत नाही, ते सुद्धा राज्यसूचीत, केंद्रसूचीत पण म्हटलेलं नाही, राज्यसूचीत. तर आपण गेस करू शकतो की हे चुकीचं असू शकते, तर मी हे चुकीचं मार्क करू शकतो, मला जरी माहीत नसेल तरी. ठीक आहे. आणि ऑप्शनवरून कदाचित आपण 50-50% म्हणा, असं करून आपण कदाचित उत्तरापर्यंत पोहोचू शकलो असतो. आणि तुम्ही जर ॲनालिसिस केलं असेल तर ॲनालिसिसवरून तुमच्या लक्षात येईल. बघा, लक्ष्मीकांतमध्ये हे पूर्ण सूच्या दिलेल्या आहेत. या ठिकाणी बघा, लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकातलं हे 754 नंबरचं पेज. या ठिकाणी बघा, 20 नंबरचा विषय काय आहे, भारताबाहेरील ठिकाणी तीर्थयात्रा. तर हे आहे संघसूचीतले विषय. तर भारताबाहेरील ज्या म्हणजे तीर्थयात्रा आहे, हा विषय कुठं आहे, संघसूचीमध्ये आहे, भारताबाहेरील तीर्थयात्रा. तर भारताबाहेरील ज्या तीर्थयात्रा आहे इतर देशातील, तर त्या संघसूचीमध्ये येतात. पण आता एवढे मोठे विषय पाठ करणे काही म्हणजे पॉसिबल नाही आहे, कोणी पाठसुद्धा करत नाही. पण ज्या विषयांवर आयोग वारंवार प्रश्न विचारतो ते विषय आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. बघा, 93 नंबरचा प्रश्न आहे कंबाईन पूर्वपरीक्षा हे गटक 2018 हा प्रश्न आलेला आहे. तर यामध्ये बघा, पोस्ट ऑफिस आलेलं आहे, जे आपल्याला या प्रश्नातसुद्धा आहे, पोस्ट ऑफिस. तर हा केंद्रसूचीतला विषय आहे, हे बरोबर आहे. त्यानंतर राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016 या ठिकाणी बघा, बँकिंग हा केंद्रसूचीतला विषय आहे. ठीक आहे. म्हणजे ॲनालिसिस जर केलं तर आपल्या लक्षात येईल की वारंवार त्याच विषयांवर तेच विषय विचारले जातात, केंद्रसूचीचा भाग नाही. तो बँक व्यवसाय केंद्रसूचीचा भाग आहे. तर असे तुम्हाला एक एक विषय म्हणजे कॉमन विषय ते पाहायचे आणि ते लक्षात ठेवायचे. तर हा प्रश्न ॲनालिसिस बेस्ड प्रश्न होता तसा तर. ठीक आहे, लॉजिक लावता आलं असतं. तर अशा प्रकारचा हा पेपर होता. बघा, पेपर जास्त कठीण नव्हता. यामध्ये 10 पैकी 8 मार्क्स व्यवस्थित अभ्यास करणाऱ्या किंवा 9-10 मार्क्ससुद्धा मिळू शकले असते, काही जास्त वाचायची गरज नव्हती. बघा, तुम्हाला हा पेपर कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्ही जर हा पेपर दिला असेल तर तुम्हाला तुमचे किती प्रश्न बरोबर आले होते हे सुद्धा सांगा, म्हणजे आपल्या इतर जे आपले मित्र आहेत त्यांना कळेल की डिफिकल्टी लेवल काय आहे. मला तर मीडियम डिफिकल्टी लेवल आहे, एकदम सोपी नव्हता आणि एकदम कठीण पण नव्हता. 2018चा जो पॉलिटीचा पेपर होता तो कठीण होता, हा थोडासा सोपी होता, मीडियम होता. तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला, तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. चला तर मग पुढच्या आणखी नेक्स्ट पार्टमध्ये भेटूयात. धन्यवाद.